you are welcome to Atulit English Academy. Today, in this video, we are going to study here the contractions. Contractions means संक्षिप्त रूपे. आपण आपल्या संभाषणामध्ये बोलताना किंवा लिहिताना काही शब्दांचे संक्षिप्त रूप लिहित असतो. मग काही शब्दांची संक्षिप्त रूप लिहित असताना त्याच्यामध्ये आपण शब्द अनेक शब्दांसाठी किंवा मोठ्या शब्दासाठी एक शब्द वापरतो. सुरुवातीचा त्याच्यातला एक घेतो आणि दुसऱ्या याच्यातला एक घेत असतो. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर एम ए म्हणजे मास्टर इन आर्ट. या अनेक शब्दांसाठी आपण एम ए मास्टर इन आर्ट असं लिहितो. LLB बॅचलर ऑफ लॉ असे जे आहेत ह्याच्यासाठी आपण BA बॅचलर ऑफ BCom, BA बॅचलर ऑफ आर्ट, BCom बॅचलर ऑफ कॉमर्स अशा प्रकारचे आपण रूप घेत असतो. काही जे शब्द आहेत समजा KG आहे असे आपण वापरतो म्हणजे किलोग्रॅम अशा प्रकारचा हा एक पहिला प्रकार पडतो की सिंगल वर्ड घेऊन त्याच्यानंतर हे फुल स्टॉप देऊन आपण याप्रमाणे संक्षिप्त रूप याला कॉन्ट्रॅक्शन असं इंग्लिशमध्ये म्हणतात. काही ठिकाणी सर्वनाम जे असतात हे सर्वनामांमधलं अक्षर घेऊन आणि क्रियापदाचं अक्षर घेऊन म्हणजे प्रोनाउन मध्ये आणि वर्ब मधलं एक अक्षर घेऊन आपण शॉर्ट फॉर्म तयार करत असतो. जसं उदाहरणार्थ आय एम याचं आय एम. आय या ठिकाणी सर्वनाम आहे, प्रोनाउन आहे आणि याच्यामध्ये एम हे वर्ब आहे. एम. किंवा काही ठिकाणी आपण क्रियापद घेतो आणि नॉट शब्द टाकतो. जसं इजंट याला आपण अपॉस्ट्रोफी लावत असतो तर याच्यात इज नॉट हा याचा फुल फॉर्म आहे, हा याचा शॉर्ट फॉर्म आहे. या शॉर्ट फॉर्मला कॉन्ट्रॅक्शन्स असं म्हणतात. या ठिकाणी आपल्या आयडिया क्लिअर झाली की पहिला प्रकार जो आहे कॉन्ट्रॅक्शन लिहित असताना आपण सिंगल लेटर घेऊन शब्दसमूहातलं एक सिंगल लेटर घेऊन पहिल्या प्रकारामध्ये हे करत असतो. किंवा KG 2 अक्षर घेऊन त्याच्यामधले प्रतिकात्मक आपण किलोग्रॅम लिहित असतो. तर काही ठिकाणी प्रोनाउन आणि टू बी स्वरूप घेऊन एम, इजंट. तर या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आपण आता इंग्लिशमध्ये लिखाण काम करत असताना बोलताना विशेषतः आपण या कॉन्ट्रॅक्शन्सचा उपयोग करत असतो. लिहिताना सुद्धा आपलं लिखाण जे आहे हे सुटसुटीत होण्यासाठी कॉन्ट्रॅक्शन्स लिहिले पाहिजे. आता हे कॉन्ट्रॅक्शन कोणकोणती आहेत याचं वर्गीकरण जर आपल्याला करायचं झालं तर आपण आय या सर्वनामापासून पहिल्यांदा विचार करूया. आय सर्वनाम जे आहे या आय सर्वनामाचे जे क्रियापद आहेत याच्यामध्ये बघा. आता इथे आपण मगाशी पाहिलं, आपण परत एकदा रिपीट करूया. आय एम याचा उच्चार आय एम. नंतर आय हॅव. दुसरं पहा याच्यामध्ये आय हॅव, त्याच्यानंतर आयल म्हणजे आय विल किंवा आय शाल. I'll act, I would, or I had. Then we are, we are.
we have, we have, we have, we have. हे दोन्ही लिखाण करत असताना विचारात घ्यायचे आहे. आणखी आपल्याला पाहता येईल वेट, वेट मीन्स वी वुड और वी हॅड. हे जे आहे हे लिहून घ्या, याचा स्क्रीनशॉट काढा आणि हे सगळे आपल्याजवळ लिहून ठेवा. आणखी याच्यामध्ये आपल्याला पाहता येईल, आता आय सर्वनाम पाहिलं आपण, सर्वनाम आणि क्रियापदे यांचे शॉर्ट फॉर्म पाहतो. आय हे पाहिलं आपण, वी चे पाहिले, त्याच्यानंतर याच्यामध्ये वी मध्ये आणखी एक सुटलाय विल, म्हणजे वी शाल, वी विल. याप्रमाणे आपल्याला हे चार आहेत, याचे चार आपण बनवले. आता यू जे आहेत सर्वनाम, याच्यापासूनचे कोणते तयार होतात ते बघूया. बघा आता पुढे हेच यूचे, या ठिकाणी युल मीन्स यू विल, नंतर युअर, your, you are, then you'd, you would, you had. याप्रमाणे आपल्याला हे पाहता येईल. You have, you apostrophe ve means you have. आता हे परत खालचे मोडूया, हे वरचे लिहून घ्या. नंतर याच्यामध्ये आपल्याला यूच्या नंतर आपण ही, he'll means he will. किंवा his, his, he is or he has. She's means she is or she has. She'll, she'll apostrophe l, she will, she'd, she'd means she would or she had. In the same way, the pronunciation clearly listen. You'll, your, you'd, have, he'll, his, she's, she'll, she'd. अशा प्रकारचे उच्चार आपल्याला करायचे आहे आणि त्याचा लॉंग फॉर्म हा होतो, शॉर्ट फॉर्म हा होतो. हे आपण वापरू शकतो आणि हे पण आपल्याला रायटिंग मध्ये वापरता येतील. अशा प्रकारे आपण इथपर्यंत शी चे बघितले. आता परत याचा स्क्रीनशॉट काढा आणि लिहून घ्या. आता पुढचं 8 आहे, ते 8चा आपण उपयोग बघूया. बघा आता 8चे सुद्धा याच प्रमाणे तयार होतात, ते सुद्धा आपल्याला अभ्यासायचे आहेत. बघा इथे it is म्हणजे it is.
इटिल, इट इल म्हणजे इट विल, याप्रमाणे. याच्यामध्ये याला आणखी इट इज, इट हॅज असं पण होईल. नंतर आणखी आहे इटेड, अपॉस्ट्रोफी डी, इटेड म्हणजे इट वुड और इट हॅड. नंतर इटच्या नंतर देअर हा शॉर्ट फॉर्म, इथे अपॉस्ट्रोफी लावली आपण आर, यातला एक हे केलेला आहे म्हणजे दे आर. दे बघा, देईल म्हणजे दे विल. देन that, THEY apostrophe D म्हणजे they would, they had, याप्रमाणे. it is, it has, it'll, it will, it did, it would, it had. There are, they are, they'll, they will, that, they would, they had. They have, THY apostrophe VE means they have. In the same way, अशा प्रकारे आतापर्यंत आपण हे जे शॉर्ट फॉर्म बघितले हे प्रोनाउन म्हणजे सर्वनाम आणि क्रियापद यांचा शॉर्ट फॉर्म आपण पाहिले आहे. याच्यामध्ये आय बघितला आपण, वी बघितला, यू, त्याच्यानंतर ही, सी, इट, दे, हे सर्व सर्वनामांचा शॉर्ट फॉर्म्स, कॉन्ट्रॅक्शन्स आपण आता बघितले. आता क्रियापदांचे शॉर्ट फॉर्म बघू जेणेकरून आपल्याला ते लिहिण्यात उपयोगी पडतील. याचा स्क्रीनशॉट काढा आणि पुन्हा आपल्या वहीमध्ये लिहून घ्या. आता हे क्रियापद कोणकोणते आहेत तर वर्तमान काळातली एम, इज, आर, वॉज, वेअर, विल, शाल यांना जेव्हा आपण नॉट लावत असतो तेव्हा जसं बघा इथे आपण आरंट पासून सुरुवात करू. आर नॉट याचा शॉर्ट फॉर्म तयार होईल आरंट. आता थोडस वेगळं घेऊ, लॉंग फॉर्म इकडून घेऊ, शॉर्ट फॉर्म तिकडून घेऊ. आर आणि नॉट याच्यातला नॉट आपण काढून टाकला, एन वरती अपॉस्ट्रोफी टाकलं. इजंट, इज नॉट, इज नॉट मीन्स इजंट. त्याच्यानंतर वॉजंट म्हणजे वॉज नॉट, वॉजंट. वेअर नॉट, वेअर नॉट, वेअरंट हा शॉर्ट फॉर्म वेअरंट. हॅव नॉट, हॅव नॉट, हॅवंट, HAVENT apostrophe haven't. has not म्हणजे hasn't. नंतर hadn't, had not, hadn't. नंतर does not, does not, doesn't, doesn't. इकडून आपण फुल फॉर्म घेतले, इकडून शॉर्ट फॉर्म घेतले. डझंट पर्यंत आल्यानंतर आपण डू नॉट,
दुसऱ्या याच्यामध्ये घे डू नॉट म्हणजे डोंट. त्याच्यानंतर शांट, शाल नॉट म्हणजे शांट, SHANT, शांट. ओंट, will not means WONT. Won't, would not, would not, wouldn't, WOULDNT, wouldn't. त्याच्यानंतर cannot means can't. याचं भूतकाळी रूप could not, COULD not, could not, couldn't, couldn't. नंतर may, must, must not means MUSTNT, mustn't. नंतर need not म्हणजे needn't. अशा प्रकारे हे जे शॉर्ट फॉर्म आहेत, या शॉर्ट फॉर्मचा उपयोग आपल्याला वाक्यांमध्ये आपलं लिखाण काम सुंदर होण्यासाठी होत असतो. परत हे सगळे शॉर्ट फॉर्म जे आहेत हे आपण लिहून काढायचे आहेत. आणखी याच्या व्यतिरिक्त आणखी काही आहेत ते सुद्धा आपण बघू. आता बघा, आता याच्या व्यतिरिक्त आणखी कोणते आहेत. आता याच्या व्यतिरिक्त आपल्याला पाहता येईल इथे डेअर नॉट, डेअरंट. आणखी काय हिज म्हणजे हिअर इज. त्याच्यानंतर व्हॉट इज याचा शॉर्ट फॉर्म व्हॉट्स. व्हेअर इजचा वेअर इज. लेट अस, लेट्स. दॅट्स म्हणजे दॅट इज. दॅट्स. नंतर परत इज हा फॉर्म पाहतो आपण. टीज मीन्स इट इजचा इट इज. टीज इथे टीच्या याच्यावरती अपॉस्ट्रोफी टीज. त्याच्यानंतर हाऊ इज हाऊस. याप्रमाणे हे जे शॉर्ट फॉर्म आहेत. डेअर नॉट, डेअरंट. हिअर इज हिज. व्हॉट इज व्हॉट्स. वेअर इज वेअर्स. लेट अस लेट्स. दॅट इज दॅट्स. इट इज टीज. हाऊ इज हाऊस. आणखी याच्या व्यतिरिक्त बघा बरं. इथे पहा आणखी याच्यामध्ये आपल्याला परत हे सांगता येईल. देअर इज, देअर्स याचा फॉर्म होईल देअर इज. उलट घेऊया बघा.
there is, there's, nobody's, nobody is, nobody's, that'll, that apostrophe ill म्हणजे that will याचं होईल that ill, that apostrophe l, that ill. wherever, wherever याचं होते wherever, wherever याप्रमाणे. नंतर because, BECAUSE, because apostrophe CAUSE, cause. इन द सेम वे अशा प्रकारचे कॉन्ट्रॅक्शन्स तुम्हाला लिहायचे आहेत. हे कॉन्ट्रॅक्शन तुम्ही आपल्या लिखाणामध्ये वापरत असता. वर्ग 5वी, 6वी, 7वीच्या पुस्तकांमध्ये हे कॉन्ट्रॅक्शन, 8व्या वर्गापर्यंतच्या पुस्तकांमध्ये हे कॉन्ट्रॅक्शन दिलेले आहेत. 9वी, 10वी मध्ये, 11वी मध्ये, 12वी मध्ये हे कॉन्ट्रॅक्शन जे आहे हे आपण विसरतो. म्हणून मुद्दामहून आपल्या लिखाणामध्ये या कॉन्ट्रॅक्शनचा उपयोग करण्यासाठी हा व्हिडिओ मी खास आपल्यासाठी तयार केलेला आहे. हा व्हिडिओ, माझा व्हिडिओ आपल्याला कसा वाटतो यासाठी लाईक करा, कमेंट्स करा आणि इतकंच नाही तर त्याच्यावरती तुम्हाला काही अडचण असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये अडचण लिहून मला कॉन्टॅक्ट करा. थँक्यू व्हेरी मच. परत एकदा बेल आयकॉनवरती जाऊन या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.